नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 10 वाजलेत. नाश्ता भाकरी वगैरे झाले आणि आता जरा गावात निघालो आहे. आज मयुरी आणि अवनी पण येणार आहे संध्याकाळी. आत्ता जस्ट 10 वाजता गाडी पकडले वसईवरून जामनगर. तर राजू मामा पण आहे सोबत, म्हणजे सोबत आहे, काही टेन्शन नाही. तर आता संध्याकाळी 4 वाजता त्यांना आणायला पण जायचंच आहे. तर आज जरा आसतवाडीमध्ये पण अजून पब्लिक वाढला आहे, कारण अजून पालखी कशी आलेली नाही आहे ना. पालखीसाठी बरेच जण आता परत गावाला येतील. अरे मस्त आयन दिला नाही पपई, भरपूर लागलेत. हे बघा समोर लागलेत. इकडे नाना पण सकाळीच आलाय. तर आता इथे वरतीच अड्डा बसलाय. अरे बंटी शर्ट पण आलाय काय, अमोल पण आलाय, बरेच जण आलेत. रामाय दुकानात आज बसलेला नाही, आज इथं वरती टेरेसवर. हे नानाचं घर. हे घ्या. नमस्कार 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 नमस्कार. स्वागत आहे तुमचं निवळी गावामध्ये. होळीच्या शुभेच्छा. होळीच्या शुभेच्छा. नमस्कार. फायनली आला पकडून हे बाकीचे फंड आहे. अरे आपण नवसा आपण नवीन आहे. हे जुने फंडार आहे सगळे. आपण नवीन आहे, नाही जुने फंडार आहेत. हा नानाचा टेरेस. हे पण आपलं घर समोर डायरेक्टली दिसतं. हे बघा, तुम्ही जर कोकणात येत आहे तर असं खायला भेटणार डायरेक्ट आल्या. सोला कोणतरी त्याला नाही, मी साल पातळ आहे. नाही पण साल पातळ आहे, खायला नाही जमत. सोडला ना तर मस्त वाटेल. हा ना, सोनचापा ना. आलो कशान कोकण कन्या रात्रीची ती ओका. कोणती होती रे ओका? साल उडव, आपल्याकडे झाड लागली नाही. थांबली नाही ना ती, कुठे चिपळूणला थांब उतरलं. दोन ठिकाणी थांबली होती क्रॉसिंगला. संगमेश्वरला क्रॉसिंगला थांबली आहे तिला. अरे आम्हाला काय वाटलं पहिलं पुढे दोन जर्नल आहे, पुढे गेलो तर नंतर ते स्पेशल डबे असतात ना काय, आता पूर्ण खाली आहे. आता पूर्ण खाली आहे. आता हे बसून आले आता अवनी आणि मयुरी. हा जामनगरला वसईला 10 वाजता. काल पण 10 वाजता होते ना रे. रोज शुक्रवार शनिवार रविवार. हा सकाळी 10 वाजता. लोक बोईसरला जातात चढायला, माहितीये तिला. नाही जामनगरला भेटतं बसायला, बोईसरची गरज नाही, भेटतं बसायला. मला पण तसंच वाटतंय, हा पाडणार आहे. खाली पाडलीस ना ती खडी घुसायला आतमध्ये. हे काय करतोय तर करू दे. अरे तिथून डायरेक्ट झाडायला बरं. खाली डायरेक्ट साकट्यावर तो असं काय कोरीव कर सिद्धू कडिंगलला परत धुता धुता पाडायला खाली. काहीतरी बदल बिदल बनवते असं डिझाईन मार. याला सोनचं पकडून भेटलं रे. हरिओमचे तर किती लागले पुढे. हरिओमचे आहे. हरिओमचे तर आहे की मेंढी आणायला आलो तर एवढंच आहे. एवढं डार्क मी आग लावली. ते काप काप सुगंध वरचा वास नाही वरचा सुगंध वरचा. असंच व्हायचं असतं. पाडी सांडू नको यार, चिकन करू नको. चिखल करू नका. बाला धुतला. बस बस झालं, बस बस. अरे त्याचं जीवनसत्व जाईल, बस झालं. आपण तिथे पार्टी वगैरे अरे बस जीवनसत्व जाईल त्याचं. आपल्या आता कला दाखवतोय सिद्धू. एकदम अरे लय भारी आहे. बस असू दे, बिया काढतील ते. बिया काढतील. बियाणू काढून किती राव 11 6 शेड झाले पाहिजे. लय भारी. डबल खावा ना. हा डबल डबल खाल्लं तर काय फरक पडतो. वाढीव ठेवतात तसं कापतोय. पहिला तो खाईल कापला नंतर मला वाटायचं ए पटावटूतला एक एक घोडा आहे मस्त आहे. साहिल उचल दोन. साहिल दोन दे. परवा आम्ही एक खाल्ला. बंकू भैया ओके काय बर्फ
बघ आता बारीकसा दे नंतर परत घ्यायला बरं. बाजूला येतील मागून झाड एक उचल. हा नाही हा नको हा नको उचलू. मोठा काय सिद्धू एकच काढ ना मोठं. चला पपई खाऊन आता सगळेजण पालखीकडे निघालोय. साहेब नको आता आम्हाला चहा वगैरे नको ए बऱ्यात ना एकटे चालव का चला. काय काय घेतलं ओय, काय करतोस हा काय नाही काढू चप्पल काढून चल ये. हां हां काय रे हाय हा बाई बाई पडला तर माझा ऐ, थांब ए, थांब अरे थांब ऐ. अरे पकड पकड तो बघ तिथं होता तो बघ खाल्ला ना काय पाकरा अरे तुमचा तो बघ ना. ए भावाच्या इकडे तुमचा हा पिरू होय ना रे खाल्लाय तो मला बरं आहे खाल्लेला आहे तो अरे तो खाल्लेला हा तो आहे माझी उंची नाही हा पडाय दे पोपटाचा मला बरं आहे चला पेरू खायला या. आज कोण नाही ओरडणार. पेरू दे मला. या मोह पाठी होतो ना
प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी प्रसाद म्हणा किंवा नाश्ता म्हणा हा असतोच. गुलाबजामुन कांदे पोहे. हे आमचं लक्ष्मण मामाचं दुकान. चला मंडळी, दुपारपर्यंत खेळ्यांकडेच होतो. पालखी पण पाठोपाठ आहेच, तर पालखीकडे काही गेलो नाही, खेळ्यांकडेच होतो. आणि आता दुपारी थोडं घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. ॲक्च्युली काय जेवणाचं काही टेन्शन नसतं, म्हणजे पालखीकडे असलो किंवा खेळ्यांकडे असलो की प्रसाद असते आणि जे मानकरी असतात त्यांच्याकडे जेवणसुद्धा असतं. तर या शिंपण्याच्या दिवसात घरात काय जेवणाचं टेन्शनच नाही, पोट भरून जातं. जेवण पण जात नाही शक्यतो, कारण प्रसादच एवढा असतो. तर आत्ता दुपारचे 2:30 वाजलेत. आपण जरा चाललो आहे आता संगमेश्वरला. पाहुणे आणि मयुरी बसलेत. जामनगर एक्सप्रेसने आजचा प्रवास आहे, तर ते लोक उतरतील. 3:30चा टायमिंग आहे, तर गाडी बहुतेक 2:15 वगैरे येईल असं मयुरी बोलले. तर आता निघतो आहे. काय करताय? इकडे गप्पा गोष्टी चालल्यात दुपारच्या. काय करताय? काय करायचं बाबा? झोपलात नाही? झोप येत नाही, झोपतात ते. आलास कधी रे? सकाळी आलो. काय आला? पप्पा कुठे? पप्पा झोपले. झोपले? हां, खाली चाललोय संगमेश्वरला. आता काय काम बा? बारकी येते. हा बरं, घेऊन ये बाजार. हो आणतो. मग आता गाडी कुठची आहे? सिद्धू. हा. काय मग झोपला वाटतं? चला, सिद्धू झोपलेला. झाली काय झोप? निघालेला आता. गाडी लवकर येणार आहे, कारण मला वाटतं क्रॉसिंगलाच गाडी थांबेल संगमेश्वरला, कारण 3:30चा टायमिंग आहे. तर टार्गेटनुसार ऑनलाईन दाखवत होतं गाडी 3, 3:15 येईल, म्हणजे क्रॉसिंगला संगमेश्वरला लागेल. ऊन भरपूर आहे गावाकडे. आता ऊन वाढलंय सध्या. हो, 2-3 दिवस झाले ऊन वाढलंय. चला, अवनी खुश होईल. बरेच दिवस झाले इकडे गावाला आहे, बरं वाटेल तिला पण. या बाजूला इकडे संगमेश्वर आणि आपला जुना शास्त्री पूल. आम्हाला आता कसं काय समजत नाही. आता हे जर पूर्ण चालू होईल, आम्हाला संगमेश्वरला जायला एंट्रीच नाही, म्हणजे या बाजूने जी गाडी येईल त्याला. सध्या तरी रॉंग वेनेच जातात तिथे. पुढे पाठी एवढं फिरून जायला लागेल. तिथून एक दिला आहे त्याने सबवे, तर काय माहिती काय सीन आहेत, बघूया. आता पण गाडी टाकताना आम्हाला इथे रॉंगच टाकायला लागते, एंट्रीच नाही. खूप वेळ होईल. इंजिनियर्स कोणत्या प्रकारचे आणि काय करून ठेवलं काय माहितीच नाही. हां, कठीण काम आहे सगळं. चला, संगमेश्वरला पोहोचलो फायनली. गाडी आली आहे, ती प्लॅटफॉर्म क्रमांक 2ला गेले. पलीकडून आता चालत येत आहेत या बाजूला, तो पण आपण जातो आहे. हे सगळे त्याच गाडीचे आहेत पॅसेंजर.
भरपूर जण यायला लागले या गाडीने आता त्या मानाने. संगमेश्वरसाठी खास गाडी आहे त्यामुळे काय मांडवी गाडी आले. मांडवी आपले जामनगर पलीकडे लागले आणि ही दुपारची मांडवी मुंबईला जाणारी. आम्हा येतच नाही कुठं राहिलेत. हां नमस्कार. आता या गाडीने आलात की? हो याच गाडी ती आली ना लवकर आली यावी. लवकर मध्ये थांबेल आता ती 3:30चा टायमिंग आहे तिचा. मला वाटतं ड्रायव्हरला वाटलं असेल लवकर सोडलंय. नाही क्रॉसिंग लागली नसेल. ही गाडीची क्रॉसिंग पुढे लागते ना. हां लागलेली कडवायला. खूप वेळ थांबवते. कधीच आली चिपळूण केव्हा आलेली. चला चला. आई वगैरे मजा. होय होय व्हिडिओ छान एकदम. थँक्यू. चला बाय. ये काय मजा आली. चला आलोय. गावी लवकर आलात. मग मामा उड्या चला इकडे इकडे मामा. ओळख काका ओळखते काकाला नाही. चला फायनली गावी आलो. अवनीला आले झोप ना. झोप आले ना अवनी. सर्दी झाली अवनीला मुंबईलाच. आता जाईल का? हां बाहेर पडायची गावाला आले की जायला आता ना. जाणार ना. नाही जाणार. हे बघ आपलं मंदिर दिसलं. हनुमानचं मंदिर. होय आता खाली गेलं ना म्हणजे खाली नाही रे. गाड्या नाही ना. होय झालं यांचं घर. इथे काय टाकणार पुढे. हा गेलो खाली. होय आहे होय. झोप आले तिला. ती झोपली. कुठून आवाज येतोय. स्टकला झाले सर्दी. बंद झालं पाणी. बसून बिघड कशी झाली सर्दी सोनू ना माझ्या. सर्दी कशी वाटत कटक्या माणसाला. अवनी आणि मयुरी पण आता आलेत. मी पण जरा फ्रेश झालो आहे. तर आता अवनीला घेऊन जरा खेळ्यांकडे जातो. तिकडे पण जरा राहू. जरा अवनीला पण मजा वाटेल. चला चला शिंपणा गावामध्ये सुरू आहे आणि इकडे तात्यांचं घर. आत्या पण आले. काकी वगैरे पण सर्वजण आलेत. ये चप्पल काढवणी.
हॅलो चला देवाकडे आल्यानंतर असं काय ना काहीतरी प्रसाद असते नाही प्रसाद बघ प्रसाद चला मंडळी फायनली घरी आलो आहे. पालखीकडे पण जरा अवनीला नेलेलं आणि खेळे पण बघितले आणि गवळा नाचत होती बघितली कशी नाचत होती. तर आता खेळ तर सानेवरती गेले. पालखी अजून आहे आता 7:30 वगैरे झालेत. 8 वाजेपर्यंत वगैरे पालखी घरे घेईल आणि त्याच्यानंतर मग सानेवरती जाईल. आता उद्या आणि परवा असे 2 दिवस अजून आहेत. त्याच्यानंतर आपलं शिपणं संपेल. तर आज अवनी पण आले मयुरी पण आले. आता ताई उद्या येतात की परवा येते बघायला लागेल ना. अवनी आत्ता येणार आहे उद्या येते का. आत्ता कशी येईल उद्या येणार. चला मंडळी आजच्या दिवसाचा हा ओव्हरऑल व्हिडिओ होता. तर आता अवनी पण आले तर कॅमेरामध्ये व्हिडिओमध्ये आपल्या अवनी पण दिसेल आता. तर चला मंडळी तात्पुरत्या स्वरूपात आजचा व्हिडिओ तरी इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बाय बाय करा. मी बाय बाय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर मामा की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय भवानी. जय शिवाजी जय शिवाजी. हर 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 महादेव.